कितीही ट्राय केलं तरी तुम्हाला रात्रीची झोपच लागत नाही का? त्यामुळे किमान 7 ते 8 तास झोप होतच नाही का? आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसभर आजारी असल्यासारखं आणि थकल्यासारखं अस्वस्थ वाटतं का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण रात्री लवकर झोप लागावी म्हणून नेमकं काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत. आता कसं होतं, जर पुरेशी झोप झाली नाही तर मग दिवसभर खूप अस्वस्थ वाटतं, ॲसिडिटी होते, डोकं सुद्धा दुखतं आणि अजिबातच फ्रेश फील होत नाही. आणि जर हे जास्त काळ तसंच चालत राहिलं तर मग यामुळे मेंदूच्या आणि हृदयाच्या कार्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचं रिसर्चनुसार सांगितलं गेलंय. त्यामुळे व्यवस्थित झोप होणं फार महत्त्वाचं आहे. हल्ली काय झालंय ना, स्ट्रेस, आरोग्याच्या समस्या, मोबाईल आणि स्क्रीनचं ॲडिक्शन, कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या सगळ्यामुळे खूप मनात विचार चालू असतात, डोक्यात विचार चालू असतात, ज्यामुळे रात्रीची बऱ्याच जणांना झोप लागत नाही. त्यामुळे यावरतीच आपण उपाय जाणून घेऊयात. नंबर 1, झोपेची वेळ नक्की करा. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ नक्की असायला हवी. यामुळे काय होतं, मेंदूला एक प्रकारचा मेसेज जातो की आपण या वेळेतच झोपतो, त्यामुळे बरोबर त्या टायमिंगला आपल्याला झोप येते आणि त्यावेळेस झोपण्याची आपल्याला सवय सुद्धा लागते. रात्री वेळेत झोपलं तर सकाळी जागही वेळेत येते, ज्यामुळे दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं. वेळ जर तुम्ही सेट केली तर शरीराचं घड्याळ चांगलं सेट होतं आणि झोप पूर्ण होण्यामध्ये सुद्धा मदत होते. नंबर 2, रूमचं वातावरण कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण ज्या रूममध्ये झोपणार आहोत त्या रूममधलं वातावरण छान असेल तर आपल्याला पटकन झोप लागते आणि शांत झोप लागते. रूममध्ये लॅव्हेंडर ऑइल किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मंद सुवास येईल अशी सोय जर तुम्ही केली तर त्या मंद सुवासाने झोप लागण्यामध्ये मदत होते. अशा प्रकारच्या सुवासाने मेंदूतील मेलाटोनिनची लेवल वाढण्यामध्ये मदत होते, ज्यामुळे झोप लागण्याची शक्यता वाढते. नंबर 3, चहा कॉफीची वेळ सुद्धा महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावरती किंवा कोणाला भेटल्यावरती अगदी सहज चहा किंवा कॉफी घेतो, पण या दोन्हीमध्ये असणारे घटक झोपेसाठी घातक असतात. त्यामुळे दुपारी साधारण 3 ते 4 नंतर चहा किंवा कॉफी अजिबात घ्यायला नको. त्यामुळे रात्री गाढ झोप लागण्यामध्ये मदत होईल. नंबर 4, तुमचा स्क्रीन टाईम किती आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आजकाल रात्रीच्या वेळेस बरेच जण OTT प्लॅटफॉर्मवरती वेब सिरीज, शोज असं काही ना काहीतरी बघतच असतात. तुम्ही सुद्धा रात्रभर नेटफ्लिक्सवरती एखादी सिरीज बिंज वॉच करता का? मग तुम्हाला झोप न येण्याचं कारण तेच आहे, कारण तुम्ही जास्त काळासाठी या OTT प्लॅटफॉर्म्सवरती रात्री जर कुठलीही वेब सिरीज किंवा मूवीज बघत असाल तर मग रात्री उशिरा झोपण्याचीच तुमच्या बॉडीला सवय लागते, ज्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सिरीज किंवा मूवीज बघत नाही आहात त्या दिवशी सुद्धा रात्री तुम्हाला झोप येत नाही. त्याचसोबत बऱ्याच जणांना हल्ली सोशल मीडियावरती रील्स बघण्याचं सुद्धा ॲडिक्शन झालं आहे, रील्स स्क्रोल करण्याचं ॲडिक्शन झालं आहे. यामध्ये आपले किती तास वाया जातात हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि स्क्रोलिंग करत करत आपण आपला बराच वेळ वाया घालवतो आणि ही स्क्रोलिंग रात्रीच्या वेळेस सुद्धा होते, ज्यामुळे उशिरा झोप लागण्याची सवय लागते आणि मग ही सवय कंटिन्यू झाल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. सो तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपण्याआधी किमान 1 ते 2 तास फोन दूर ठेवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला रात्री वेळेवरती झोप लागेल. नंबर 5, खोलीचं तापमान काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. झोप येण्यासाठी आपल्या खोलीचं तापमान आणि ती हवेशीर असणं फार आवश्यक असतं. खोली सगळ्या बाजूने बंद केली तर मोकळी हवा येत नाही आणि गुदमरल्यासारखं सुद्धा वाटतं. तसंच प्रमाणापेक्षा जास्त गरम होत असेल तरी सुद्धा झोप येत नाही. त्यामुळे झोप येण्यासाठी खोली नेहमीपेक्षा थोडी गार असायला हवी आणि योग्य तापमान असायला हवं. अशा पद्धतीने काही केल्या जर रात्री शांत झोप लागत नसेल तर नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, आपल्या शरीराला नेमक्या कोणत्या सवयी लावाव्यात हे आज आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.